नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. काल एक महत्त्वपूर्ण शर्यत, एक मैत्रीपूर्ण शर्यत, एक चांगली शर्यत झालेली होती. काल तुम्ही बघितलं. एलियन, राहुलदादांचा एलियन 1001 आणि मेहरबान 3006 ही जोडी डाव्या साईडनं पळाली आणि उजव्या साईडनं मिलिंद शेठ पाटील, कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि सैराटच्या मालकांचं नाव मला काय माहीत नाही, परंतु एक मैत्रीपूर्ण लढत होती. दोन्हीही गाडा मालक खूप चांगले आहेत आणि हे दोघेही एकमेकांवरती खूप प्रेम करतात. त्यांचं दोन्ही नंदीवरती खूप छान प्रेम आहे. परंतु तुम्ही काल शर्यत बघितली. काल एलियननं चांगला, एक एलियनची गाडी पुढे होती आणि असं वाटत होतं खालूनसुद्धा मिलिंद शेटनेसुद्धा सांगितलं की लोकांनी गाडी पुढे आहे एलियनची. आणि एलियनच्या गाडीला असं काय झालं अचानकपणे की गाडी थोडीशी तोंडाला कमी पडले का, स्पीड कमी झालं का, एलियनचं स्पीड कसं काय कमी झालं याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया आपण. कारण की काय, तुम्हाला माहितीच आहे, मला खूप लोकांचे SMS आले सकाळपासून. ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ नीट बघितला, मला व्हिडिओसुद्धा पाठवले आणि मी मथुर अपडेट्स, एक इंस्टाग्रामला पेज आहे त्यांचं, त्या ठिकाणी मी बघितले आणि खरंच बघितलं म्हणजे की एक मुलगा जो आहे त्या फाटीमध्ये साईडला उभा राहिला आहे आणि त्याने एकानं झेंडा दाखवला, त्याच्यामुळे थोडंसं एलियन थोडंसं घाबरला असं म्हणतायत. परंतु तसं नाही झालं. एक व्यक्ती आहे तिथं, त्या व्यक्तीनं असा दगड मारलेला असा दिसतोय त्या व्हिडिओमध्ये. नीट स्पष्ट दिसणं झाले, परंतु तिथं सगळ्यांच्या कमेंट्स बघितल्या मी, कमेंटचा आधार घेतला मी की दगड एलियनला ज्यावेळेस त्यांनी मारला त्यामुळे एलियनचं थोडंसं स्पीड आहे तो कमी आलं आहे. आणि का असं करतायत लोक, काय असले लोक फाटीमध्ये तरी येऊन का देतात? तुम्ही बघितलं, एक मैदान खूप चांगलं पार पडलं, परंतु त्या व्यक्तीनं, ती कोण व्यक्ती होती, ती फाटीमध्ये एका साईडला उभी होती, काळ्या शर्टात होता त्याचा कपडा आणि त्यानं दगड मारला असं दिसतंय त्या फुटेजमध्ये. आता दगड मारला की काय मारलं काय माहीत नाही, आपण त्या मैदानामध्ये नव्हतो. परंतु दोन्हीही नंदी, चारही नंदी आपले आहेत. आपले मिलिंद शेठ पाटील सगळ्या नंदीवरती खूप जीवापासून प्रेम करतात आणि राहुलदादा पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, ते सुद्धा सगळ्यांच्यावरती प्रेम करतात. एक शर्यत जी आहे ती मैत्रीपूर्ण होती, परंतु एलियन तुम्हाला माहितीच आहे, एक नौका आहे तो आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुंबईच्या बिंदोड मैदानामध्ये एक चांगल्या नवख्या लोकांना, नवख्या जे आपले नंदी आहेत त्यांना एक चांगली साथ द्यायची सोडून तुम्ही असलं कशाला प्रकार करताय? मला तर ते खरंच खूप वाईट वाटलं. ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बघितला, एक तिथं झूम करून दाखवले, तुम्ही जाऊन बघू शकता. नाही, खरंच हे अतिशय वाईट असं कृत्य करतात लोक. मुंबईचं एक खेळ खूप छान आहे, परंतु एक व्यक्ती होती ती दगड मारताना अशी दिसली एलियनला. आता दगड मारला की काय केलं, परंतु दिसते कमेंट्स तिथं सगळ्या होत्या की दगडच मारला त्या व्यक्तीने आणि एक व्यक्तीने झेंडा जो आहे तो पुढे दाखवला, त्याच्यामुळे थोडंसं बिचकला एलियन असं वाटते. परंतु शेवटी मैदान आहे ते खूप छान पद्धतीनं पार पडलं. सगळ्या महाराष्ट्रानं त्या मैदानाचा एक खूप आनंद घेतला. सगळे टॉपचे नंदी पळाले, परंतु एक कुठेतरी मनामध्ये वाटतं, कारण की खूप लोकांनी मला म्हणजे सांगितलं, मेसेज केले, कॉल केले की दादा तुम्ही बकासूरवर अन्याय झाला होता पुशेगावमध्ये, त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बनवला, आज एलियनवर अन्याय झाला. अन्याय म्हणता येत नाही, परंतु व्हिडिओ बनवण्याचं कारण की तो कोण व्यक्ती होता तिथला, त्या व्यक्तीला एकच सांगणं आहे, बाबा तू मैदानामध्ये जातोयस जा, परंतु असलं काय कुठे काय करू नकोस. एक नंदी मालकाच्या नावासाठी पळत असतात, मालक जीवापासून प्रेम करतात, नावासाठी पळतात आणि असलं कृत्य त्या व्यक्तीनं पुन्हा करू नये असं मला वाटतं की तो दिसतंय. तुम्ही नीट बघा. ज्यावेळेस आता सकाळी मला एक 10-11 वाजता सांगितलं, मेसेज आले, मला व्हिडिओसुद्धा आले, नीट बघा तुम्ही कसं आहे नक्की काय, याच्यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा. तुम्ही बकासूरवरती व्हिडिओ बनवला, बकासूरवरती अन्याय झाला, सगळ्यांनी बघितला पुशेगावमध्ये, ते कोण व्यक्ती होते ते बोलले, ते बोलायला नव्हते पाहिजे होते. परंतु दादा एलियनवरती सुद्धा तुम्ही बघितलं, कोण म्हणजे कोणी बोललं नाही की दगड मारला एलियनला. त्याच्याविरुद्ध तुम्ही थोडीशी बाईट द्या. थोडंसं म्हणजे बाईट देण्याचं कारण असं की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी ही बाईट आहे, बाकी कुणासाठी नाही, त्या व्यक्तीसाठी. त्या व्यक्तीने खरंच असलं काही कृत्य करू नये.
कुणाच्याच कुठल्याच बैलाला असं काय त्यानं करू नये आणि असलं जर कृत्य करणार असेल तर त्या व्यक्तीने त्या मैदानामध्येच येऊ नये असं मला वाटते. सगळे नंदी आपले आहेत आणि चारही नंदी आपलेच होते. राहुलदादांचा एलियन होता त्या ठिकाणी आणि जाऊ दे आता शेवटी झालं गेलं, गंगेला मिळालं. परंतु असं परत त्या व्यक्तीनं करू नये असं मला वाटते. जर पुन्हा जर निदर्शनामध्ये जर आलं तर मग त्या व्यक्तीला प्रेक्षकच काय करायचं ते करतील. परंतु जाऊ द्या, खूप वाईट वाटते. एलियननं काल बाजी मारली असती, 100% बाजी मारली असती. परंतु त्या व्यक्तीमुळं थोडंसा त्या व्यक्तीने दगड मारला असं दिसतंय. झेंडा टाकला त्यावेळेस काय नाही एवढं, पण दगड मारल्यानंतर तो थोडासा बिचकला, तिथं त्याचं स्पीड कमी आलं असं वाटतं मला. बाकी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.